जय शिवराय। काल 17 जूनला बखाडीचं वातावरण होतं आणि त्या दिवशी एक आपण अंदाज दिलाय की उद्या 18 जूनला अशा प्रकारचं वातावरण तयार होईल आणि त्यापेक्षा 19 तारखेला जास्त व्याप्ती असेल। पण ते व्यवस्थित अंदाज न ऐकून घेता चुकीच्या कमेंट मात्र भरपूर आल्यात। पण तरीही असो, आज बऱ्याच ठिकाणी भोकरदन असेल, नाशिक असेल, बुलढाणा जिल्ह्यामध्ये असेल आणि सध्या आपण पाहतोय काही ठिकाणी अजूनही चालू आहे झिमझिम पाऊस वगैरे गोष्टी। आजच्या पेक्षा उद्या ही 19 तारखेला दुप्पट कंडिशन आहे। मेसेज पूर्ण आधी ऐकून घ्या, त्यानंतर तुम्ही उद्याचा रिझल्ट पहा आणि संध्याकाळी 19 तारखेच्या कमेंट करा। तर एक एक विभागाची माहिती देण्याचा प्रयत्न करेन। उद्या 19 जूनला जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या जिल्ह्यांची व्याप्ती 70% वरती जाते। त्यानंतर भोकरदन, जाफराबादची देखील व्याप्ती चांगली राहणार आहे। या परिसरामध्ये उद्या भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर, शेगाव पट्टा या भागापर्यंत पाऊस हा 40 ते 50% व्याप्तीचा होणार आहे। परिस्थिती या भागातली आणखीन चांगली वाढणार आहे। त्या भागांची नावं आपण आता विभाग आणि जिल्ह्यानुसार घेऊयात। सर्वप्रथम आपण खान्देशचा अंदाज घेऊयात। खान्देशच्या मध्ये जे काही दक्षिणेकडील भाग आहे, जळगाव दक्षिण, जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 40 ते 50% व्याप्तीची कंडिशन आहे। नाशिकमध्ये झडीचं स्वरूप ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार सटकारे वाऱ्याची जी कंडिशन आहे ती सेम टू सेम राहील, फक्त बराचसा फरक उद्या तो पडणार आहे। आणि देऊळगाव राजा असेल, घनसावंगी, अंबड जे काही जालन्यातील सर्व तालुके असतील यांना देखील उद्या दिलासादायक हा पाऊस होणार आहे। त्यानंतर परिस्थिती बघा, अहिल्यादेवीनगर परिसरातील पश्चिम महाराष्ट्राची कंडिशन आहे। अहिल्यादेवीनगर परिसर, पुणे, सोलापूर उत्तर भाग, सातारा बऱ्याच ठिकाणी, बीडचा देखील पश्चिमेकडील भाग,